करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 163वा भाग. यामध्ये तंत्रज्ञान आणि भविष्यातील कौशल्य यामधला एक महत्वाचा विषय आपण समजून घेणार आहोत. तो आहे डीप फेक तंत्रज्ञान आणि त्यापासूनची सावधगिरी. आता शब्दच आपण बघताना म्हणतोय की डीप आणि फेक, तर काय आहे हे समजून घ्यायचं. बऱ्यापैकी तुम्हाला माहित असणारा शब्द आहे. कदाचित मी जे आज सांगणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचा रिसर्च झालेला असू शकतो. तुम्ही याचे विक्टीम असू शकता, तुम्ही याचे वापरकर्ते असू शकता, तुम्ही याच्यातून काही बोध घेतलेले असू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही फसलेले असू शकता, हे लक्षात आहे त्याच्यामध्ये. पण हा विषय समजून घेणं गरजेचं आहे, कारण तांत्रिकदृष्ट्या आपल्या आजूबाजूला वाढत असणारे जे काही धोके आहेत ते समजले पाहिजेत. आणि आपण आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करणं, काही या ठिकाणी स्वतःच्या विषयी जागरूकता निर्माण करणं हे गरजेचं आहे. आणि हे या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, लक्षात घ्या. काही एक्झाम्पल मध्ये हाँगकाँग मधला एक MNC मधला किस्सा आहे, लक्षात घ्या की त्याचा CFO जो आहे तो CFO कॉलवर सगळ्यांना बोलवतो, व्हिडिओ कॉलवर, आणि बरेच त्याचे सहकारी वगैरे असतात, त्याची चर्चा होते, मीटिंग होते. आणि या मीटिंग मध्ये CFOचा आवाज किंवा त्याचे चेहरे त्याला एक गुप्त व्यवहार करायला सांगतात की 210 कोटी रुपये म्हणजे $2,56,00,000 जे आहेत ते एका खात्यामध्ये ट्रान्सफर करायला सांगतात. आता त्या कर्मचाऱ्याला सांगितलं, कर्मचारी त्याचा आदेश पाळतो, तो पुढे जातो, लक्षात घ्या. आणि मग नंतर असं लक्षात येतं की त्या कर्मचाऱ्याने आदेश पाळला, पैसे ट्रान्सफर झाले, आणि काही दिवसानंतर गोष्ट लक्षात येते की तो व्हिडिओ पूर्णपणे बनावट होता. म्हणजे तो CFO ते सगळे सहकारी AI ने तयार केले होते, डिफेक्टने त्या ठिकाणी तयार केलेले होते, आणि खरा CEO त्या मीटिंग मध्ये कधीच नव्हता. आणि 210 कोटी रुपये संस्थेची, कंपनीची त्यामध्ये गायब झाले, लक्षात त्याच्यामध्ये. रश्मिका मंदाना जी आहे तिच्या बाबतीमध्ये देखील डीफेकचा एक व्हिडिओ अत्यंत व्हायरल होत होता, जो ब्रिटिश एका तरुणीच्या चेहऱ्यावर फक्त तिचं या ठिकाणी हे लावलेलं होतं, तिचा चेहरा लावला होता, तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, लक्षात घ्या. आणि त्याला देखील बऱ्याच वेळेला आपल्याला अडचणी किंवा समोर गेलं बघितलं. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील याच्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे की या माध्यमातून बऱ्याच अडचणी आपल्याला फेस करायला लागू शकतात. आता जे तंत्रज्ञान आपल्याला ChatGPT, चंद्रयान, गुगल मॅप हे देतं, तसंच AI ने एक भयंकर शस्त्र देखील निर्माण केलं, ते म्हणजे डीपफेक. आणि हे कसं काम करतं, याचे परिणाम काय, त्याचे दुष्परिणाम काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत, हे लक्षात घ्या. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक या ठिकाणी शब्द जो आहे तो शब्दच कसा तयार झाला बघा, 2 शब्दांपासून. डीप फेक हा डीप लर्निंग प्लस फेक, म्हणजे डीप लर्निंग तंत्रज्ञानानं बनवलेली बनावट सामग्री म्हणजे डीफेक, हे लक्षात घ्या. एक डेफिनेशन समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला. सोप्या भाषेत सांगायचं तर AIच्या मदतीनं एका व्यक्तीचा आवाज, चेहरा, हावभाव दुसऱ्या व्यक्तीवर अत्यंत बेमालूमपणे या ठिकाणी वापरणे, हे असं भासवलं जातं की ते जवळजवळ खरं की खोटं ओळखणं देखील आपल्यासाठी अडचणीचं बनून जातं. याला आपण या ठिकाणी डीफेक असं म्हणतो, लक्षात घ्या. आपण एक साधारणतः बघितलं की 1990च्या दशकामध्ये फोटोशॉप आलं. मग फोटोशॉपमध्ये काही करामती करता येत होत्या, लक्षात घ्या. एडिट करायला लागले, पण ते एडिटिंगला काही मर्यादा होत्या. म्हणजे ते डोळ्यांचे एक्सप्रेशन, त्यानंतर होठांच्या हालचाली, या गोष्टी जुळवाजुळव करणं थोडंसं अशक्य होतं. पण आता डीप लर्निंग नावाच्या AI तंत्रज्ञानामुळे काय झालं, एखाद्या व्यक्तीचे 20-30 फोटो आणि 2-3 मिनिटाचा ऑडिओ फक्त मिळाला तर ते असे कोणतेही व्हिडिओ तयार करू शकतात की जे त्यांनी कधीच बोललेले नाहीत, म्हणजे तुम्ही कधीच बोललेला नाही, असे व्हिडिओ तयार होऊ शकतात, लक्षात घ्या. आता डीफेक ह्याचे एक 4 महत्वाचे प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे फेस स्वॅप, जे चेहरा बदल. म्हणजे तुम्ही हे जे आहात, तुमच्या चेहऱ्यावर दुसऱ्याचा चेहरा किंवा तुमचा चेहरा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर या ठिकाणी बसवायचा. म्हणजे रश्मिका मंदानाचा जो व्हिडिओ जो आहे तो बघितला आपण, हा त्यातला एक प्रकार, लक्षात घ्या. दुसरा आहे व्हॉइस क्लोनिंग, म्हणजे आवाजाची नक्कल. एखाद्याच्या आवाजाची हुबेहूब कॉपी करून त्या व्यक्तीला कधीच न बोललेले शब्द तयार करणं, आणि AI ला फक्त 3 सेकंदाचा आवाज पुरेसा आहे, लक्षात घ्या. 11 लॅब सारखे टूल जे आहे ते टूल या ठिकाणी 3 सेकंदाचा आवाज बोलून तुमचं
पाहिजे त्या पद्धतीची वाक्य स्क्रिप्ट जशी द्याल त्या पद्धतीने तुमच्याकडनं बोलवून घेतलं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर लिपसिंग डिफेक्ट नावाचं एक या ठिकाणी ऍप आहे. ओठांच्या हालचाली फक्त मूळचा व्हिडिओ तसाच ठेवून त्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालीने आवाज बोलवून असं दाखवायचं की ते जे काही बोलत तो बोललाच नाही, पण त्याने दुसरं काहीतरी बोललं हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय व्यक्तींच्या बाबतीमध्ये अत्यंत धोकादायक असाय लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि त्याचा अत्यंत स्मार्टपणे काही राजकीय लोक त्यांचे काही खरे व्हिडिओ जरी समोर आले बाहेर आले तर ते लगेच या ठिकाणी प्रेसला येऊन सांगतात की हा डिफेक्टच्या माध्यमातून बनवलेला माझा बनावट व्हिडिओ आहे, असं देखील या ठिकाणी त्याचा दुसऱ्या अर्थानं फायदा घेणारी देखील यंत्रणा आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे की फुल बॉडी प्रॉपर्टीज, म्हणजे संपूर्ण शरीराचं जे काही नियंत्रण आहे ते मिळवणं. म्हणजे काय, एका व्यक्तीच्या शरीराचा हालचालीचा दुसऱ्या व्यक्तीवर या ठिकाणी संपूर्णपणे त्याचा लादणे म्हणतो का ते तयार करणं. म्हणजे एक अभिनेता नाचतोय त्याच्यावर तुमचा चेहरा लावला आणि तुमचं शरीर पण त्याच पद्धतीने नाचतंय असं दाखवलं त्याच्यामध्ये, हे करता येणं शक्य आहे. आकडेवारी काय बघा की 2019 साली इंटरनेटवर साधारणतः 14,678 डिफेक्टचे व्हिडिओ होते. 2023 मध्ये हा आकडा झाला 95,820 आणि 2024 मध्ये हाच आकडा झाला 5 लाखापेक्षा जास्त. म्हणजे किती वेगानं हे बदलत चाललेलं आहे ते लक्षात घ्या. दुर्दैवानं या डीफेकच्या व्हिडिओमध्ये 96% पर्यंतचा कंटेंट हा पोर्नोग्राफिक आहे, अश्लील कंटेंट आहे. आणि त्यातला देखील 99% कंटेंट हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये बनवला गेलेला आहे लक्षात घ्या. आज भारत हा जगातल्या त्या 6 देशांपैकी एक देश आहे की जिथं डिफेक्टचे सगळ्यात जास्त साईड इफेक्ट जाणवलेले आहेत लक्षात घ्या. आता हे स्टॅटिस्टिक बघितल्यानंतर एक सोपा प्रश्न आपल्याला किंवा आपण या ठिकाणी काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया की डिफेक्ट बनतं कसं, नेमकं हे काय काम करतं लक्षात घ्या. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला ज्ञान नावाचं जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्याविषयी थोडं समजून घ्यायला लागेल. GAN ज्ञान त्यांनी म्हटले काय, जनरेटिव्ह ऍडवायझर नेटवर्क. हे काम काय करतं, म्हणजे आपण चोर पोलीसचा खेळ माहित असेल आपल्याला. एक चोर असतो, एक चोर AI असतो आणि दुसरा पोलीस AI असतो. चोर AI काय करतो की एखादा बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. पोलीस काय करतो ते लगेच पकडतो आणि सांगतो की हे खोटं आहे. मग पुन्हा चोर त्याच्यामध्ये काय करतो, स्वतः शिकतो, पुन्हा अपडेट करतो, पुन्हा बाहेर येतो. मग पुन्हा पोलीस थोडस स्ट्रिक्ट होतात. पुन्हा चोर आपल्याला या ठिकाणी काय करतो, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करतो लक्षात घ्या. हा चोर पोलिसांचा खेळ चालतो आणि एका लेवलला आल्यानंतर तो चोर इतका परफेक्ट बनतो की तो लोकांच्या समोर येऊन जातो. म्हणजे बनवणारा बनवत असतो, टेक्नॉलॉजी त्याला अपोज करते, पुन्हा तो अपडेट करतो, पुन्हा टेक्नॉलॉजी अपोज करते आणि एका लेवलला आल्यानंतर टेक्नॉलॉजी ते आयडेंटिफाय होणंच अवघड होतं की हे ओरिजिनल आहे की फेक आहे. आणि मग तो डिफेक्टच्या माध्यमातून काय करतो, सगळ्यांच्या समोर येतो आणि आपण त्यावेळेला फसलेला असतो लक्षात घ्या. हे डिफेक्ट बनवण्याच्या पद्धती काय, पहिली पद्धत असते डेटा कलेक्शन. कुठून मिळतो डेटा, आज तुम्ही फक्त 2 मिनिटासाठी जर विचार केला की कोणता डेटा सार्वजनिक आहे, तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सगळ्याच गोष्टी अशा उपलब्ध आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून की ज्यातून कुणीही तुमचा डिफेक्ट व्हिडिओ बनवू शकतं. काय काय लागतं, टार्गेटेड व्यक्तीचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ गोळा करणं. कुठे मिळेल आपल्याला, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर सहज मिळतं लक्षात. बनवणाऱ्याला कुठून मिळतं. दुसरं असतं फेस डिटेक्शन, चेहरा शोधतं. आता AI ला एकदा काम दिलं, म्हणजे जसं आपल्याकडे गुगल फोटोज आहे लक्षात घ्या, त्याला एकदा चेहरा दिला, त्या चेहऱ्याचे किती फोटो तुमच्याकडे आहेत ते सगळे एकत्र करून देतं, बरोबर आहे. तर या पद्धतीनं प्रत्येक फ्रेम मधनं फोटोमधनं तुमचा चेहरा वेगळा केला जातो. तिसरं असतं फीचर्स एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे तुमची वैशिष्ट्य शिकणं. म्हणजे तुमची मान हलवण्याची पद्धत काय आहे, तुम्ही डोळे किती वेळेला या ठिकाणी चालू बंद करताय, त्याच्यामध्ये बसण्याचं पोस्चर कसं आहे, हात कशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचे मान फिरत असते किंवा चेहरा तुमचे फेशियल एक्सप्रेशन काय असतात हे शिकण्यासाठी थोडासा वेळ दिला जातो. म्हणजे डोळे, नाक, ओठ, त्वचेचा रंग, हसण्याची पद्धत हे सगळं AI शिकून घेतं लक्षात घ्या. चौथं त्यातलं आहे की मॉडेल ट्रेनिंग, म्हणजे त्याला ट्रेन करणं. हजारो GPU जे आहेत लक्षात घ्या, कॉम्प्युटिंग पॉवर वापरून AIच्या माध्यमातून डिजिटल ट्विन बनवतात तुमच्या चेहऱ्याचा. 5वी या ठिकाणी पद्धत आहे निर्मिती, प्रोडक्शन ज्याला म्हणतो, रेंडरिंग ज्याला म्हटलं आता लक्षात घ्या. आता AI कोणत्याही व्हिडिओवर तो चेहरा लावू शकतो, तो आवाज देऊ शकतो आणि
प्रोडक्शन करू शकतो. 2018 पर्यंत एखादा डिफेक्ट व्हिडिओ बनवण्यासाठी हजारो डॉलर्स किंवा तज्ज्ञ इंजिनियर्स लागायचे. 2024 मध्ये 15 वर्षाचा विद्यार्थी स्वतःच्या मोबाईल वापरून 5 मिनिटात डिफेक्टचा फ्री ऍप मधनं व्हिडिओ बनवू शकतो. फरक किती झाला बघा 2018 ते 24 या 6 वर्षांमध्ये. आणि मग फेसबुक, रिफ्रेश, त्यानंतर डीप फेस लॅब, फेस ऍप असे वेगवेगळ्या पद्धतीचे ऍप आहेत की ज्या माध्यमातून ही खरी समस्या तयार झालेली आहे. लक्षात घ्या. हा डेटा कुठून कलेक्ट केला ह्या ऍपने? काही ट्रेंड येतात बघा मधनं. ती जिबली नावाचा एक ट्रेंड आला होता. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो टाकत होता किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे, हे सगळे ट्रेंडच चालवले जातात डेटा कलेक्ट करण्यासाठी. आणि मग आपण त्या ट्रेंडचा भाग होतो. आपण आपले फोटो टाकतो, फोटो बनवतो, ओरिजिनल फोटो देतो, आवाज देतो, आपण त्याचे ट्रायल घेतो ऍपच्या, आणि आपला सगळा डेटा आपसूकपणे आपण इंटरनेटच्या या सोर्सेसमध्ये या ठिकाणी टाकून देतो, ज्याचा कधीही कुठेही कसाही आपल्या विरोधामध्ये वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये. त्यामुळे हे समजून घ्यायला पाहिजे. आता या ठिकाणी फायनान्शियल फ्रॉड कसे होतात हे सगळं होतंय, यातल्या नेमकी अडचणी काय हे समजून घ्या. यातल्या 7 प्रमुख अडचणी किंवा 7 प्रमुख रिस्क जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्यातले पहिले आहे फायनान्शियल फ्रॉड. जसं सुरुवातीलाच बघितलं आपण की 210 कोटी रुपये त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला लावले. तुमच्या मोबाईलवर तुमच्या वडिलांचा फोन आला की मी थोडंसं अडचणीत आहे, गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, मी इथं थांबलोय, माझी अडचण आहे, मला 5 लाख रुपये पाहिजे, तुम्ही कमवते आहात. आता वडिलांनी इमोशनल काहीतरी झाले हे तुम्हाला कळाल्यानंतर पडदेशी तुम्ही काय करताय की पैसे पाठवताय आणि नंतर करता अरे वडील तर घरीच होते, त्यांना काहीच झालेलं नव्हतं. रिव्हर्स असंही होतं की तुम्ही कुठेतरी या ठिकाणी फिरायला लागलेला आहात, तुम्ही क्लासमध्ये आहात, तुमच्या क्लासचं टायमिंग माहिती आहे 7 ते 10 तुम्ही क्लासमध्ये असताय आणि 7 ते 10च्या वेळेमध्येच वडिलांना फोन करायचं, सांगायचं की तुमचा मुलगा अशा अशा ठिकाणी अडकलेला आहे, त्याला पोलिसांनी पकडलेला आहे, ट्रिपल सीट जाट होता, ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला बाहेर काढायचं असेल तर आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये पाठवा, नाहीतर या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करू, आम्ही त्याला अटक करू. आता वडील तुमच्या मोबाईलवर फोन करतात, तुम्ही लेक्चरमध्ये असतात, तुमचा फोन या ठिकाणी रिसिव्ह होत नाही आणि मग वडिलांना विश्वास बसतो, वडील पडदेशी पैसे देऊन रिकामे होतात. हे दोन्हीही फायनान्शियल फ्रॉड आहेत. लक्षात घ्या, जे डिफेक्टच्या माध्यमातून केले जात आहेत. लक्षात घ्या. व्हॉइस क्लोनिंगचा हा जो भाग होता 2023-24 मध्ये साधारणतः 7,000 प्लस व्हॉइस क्लोनिंग फसवणुकीच्या प्रकारांना नोंदवले गेले. सरासरी जर करता लॉस बघितला किती झाला तर 60,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम ही प्रत्येकाचा लॉस झालेली आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉर्पोरेट फ्रॉड म्हणजे हाँगकाँग मधली जशी घटना मी आता सांगितली, 210 कोटी रुपये गेले आणि व्हेंडरच्या बाबतीमधले फ्रॉड झाल्यामुळे सगळेच वाढतात. राजकीय आणि लोकशाहीतला धोका. समजा एखाद्या नेत्यानं तुम्हाला आज मतदान आहे, मतदानाच्या अगोदर 5 वाजता किंवा 7 वाजता निवडणूक प्रचार संपल्यानंतर एक व्हिडिओ आला की या जातीच्या लोकांना मतदान करू नका. मग ते ऐकल्यानंतर दुसरे म्हणतात आमच्या जातीविषयी हा असा कसा बोलला, आणि मग त्याच्यातनं दंगली होणं, वाद होणं, मतदानाचं ध्रुवीकरण होणं, अशा काही गोष्टी होणं लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. अशा गोष्टी देखील घेतल्या जाऊ शकतात. लक्षात घ्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 50 पेक्षा जास्त डिफेक्टचे व्हिडिओ पकडले गेले होते. त्यात विविध पक्षांच्या नेत्यांची बनावट भाषणं आणि मुलाखती सापडल्या होत्या. लक्षात. 2024च्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये बायडन यांचा या ठिकाणी रोबोकॉल डिफेक्ट आला, म्हणजे मतदान करू नका असं सांगणारा या ठिकाणी कॉल सगळ्यांना गेला आणि हजारो मतदारांना फसवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करण्यात आला. तिसरा महत्वाचा आहे की डिफेमेशन किंवा सेक्सटॉर्शन म्हणजे बदनामी किंवा लैंगिक शोषण सर्वात भयंकर आणि हा स्त्रियांसाठी काळजीचा भाग बनलाय. लक्षात घ्या. 96% डिफेक्ट व्हिडिओ हे पोर्नोग्राफिक आहेत. त्यातही मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने 99% हे फिमेल कॅन्डिडेटचे आहेत. लक्षात घ्या. सामान्य कॉलेजमधल्या मुलींचे इंस्टाग्रामवरनं फोटो घेणं, त्याचे अश्लील डिफेक्ट व्हिडिओ बनवणं आणि त्यांना ब्लॅकमेल करणं, पैसे द्यानात हे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करतो, हे करतो, अशा गोष्टीच्या या ठिकाणी धमक्या दिल्या जाऊ शकतात. दिल्ली, मुंबई, बेंगलोर अशा पद्धतीने हजारो केसेस नोंदवल्या गेलेल्या आहेत. काही मुली आत्महत्यापर्यंत गेलेल्या आहेत. लक्षात घ्या. त्याच्याबद्दल हे आजच्या लेक्चरमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न आहे माझा मित्रांनो, हे लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या काही गोष्टींचे विक्टिम आपण बनू शकतो, बनलं नाही पाहिजे यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. लक्षात घ्या. त्याच्यावर आपण विचार करणार आहोत, हे लक्षात घ्या.
पत्रकारिता आणि सत्याचा मृत्यू म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कोणताही व्हिडिओ बनावट असू शकतो. हा व्हिडिओ खरा व्हिडिओ देखील खोटा म्हणता येतो. यालाच या ठिकाणी लायर्स डिव्हिडंड म्हणतात. म्हणजे मग जसं मी सांगितलं, कुठलाही नेता समोर सांगेल, अरे तो जो माझा व्हिडिओ समोर आहे तो माझा नाहीच आहे, तो डिफेक्टचा एआयचा बनवलेला आहे. मग त्या कुठं चुकीच्या गोष्टी तो दिसत असतो, करत असतो, त्याला ते रिफ्यूज करण्याचं एक वेगळंच टूल त्याच्या हातात या माध्यमातून मिळालेलं आहे. लक्षात. पाचवा सगळ्यात महत्वाचा आहे कौटुंबिक आणि सामाजिक विश्वासाचा भंग. आपल्या समजा एखाद्या पत्नीला व्हॉट्सअपवर तिचा नवरा दुसऱ्या एखाद्या स्त्रीबरोबर फिरत असल्याचा व्हिडिओ आला, किंवा तुमच्या एखाद्या गर्लफ्रेंडला कुणीतरी पाठवलं की तुम्ही दुसऱ्याच मुलीबरोबर फिरता असा व्हिडिओ बनवून पाठवला कुणीकडे, त्याच्यामध्ये बॉयफ्रेंडला कुठेतरी गर्लफ्रेंड कुठाबरोबर तरी बसलेली आहे, बोलते, कुठेतरी फिरते असे व्हिडिओ पाठवले. हे सगळी प्रकरणं जशी एकत्र येतात तसे ते रिलेशन ब्रेक होतात. त्याच्यावर अत्यंत टोकाचे निगेटिव्ह परिणाम होत आहेत, हे लक्षात घ्या. संशयाची बीज पेरली जात आहेत आणि तो संसार तुटण्यापर्यंत जातोय. लक्षात. सेलिब्रिटी आणि ओळखीची चोरी म्हणतात. म्हणजे अमिताभ बच्चन, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, त्यानंतर या ठिकाणी रतन टाटा यांचे डिफेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट सोशल मीडियावर फिरतात की मी हा प्रॉडक्ट वापरतो, तुम्हीही घ्या. येतात. निर्मला सीतारामन त्या कुठेतरी तुम्हाला एखाद्या ऍपचं प्रमोशन करत असताना व्हिडिओ दाखवतात, या ऍपच्या माध्यमातून एवढे पैसे मिळतात, तुम्ही मिळवा. सुधा मूर्ती असे पद्धतीची जाहिरात करत असलेले दाखवतात. हे काय आहे की ह्या एक प्रेस्टिजियस इमेजेस वापरून त्यांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला मिसगाईड करण्याचं, चांगल्या पद्धतीचं म्हणता येणार पण मिसगाईड करण्याचं काम करत असतात. आणि त्याचे जे तोटे आहेत हे तोटे आपल्याला या ठिकाणी सहन करावे लागतात, हे लक्षात घ्या. त्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे रतन टाटांनी स्वतः विचार दिला होता की त्यांच्या नावानं इन्व्हेस्टमेंट स्कॅम चालू आहे. मी जसं सांगितलं की निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर सांगतायत की हे ऍप वापरून भारतातल्या लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे ऍपच्या माध्यमातून तुम्ही श्रीमंत बनू शकता, दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. म्हटलं की कुठे ना कुठेतरी त्याला फसणारे लोक असतातच आणि मग त्या ऍपच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतात आणि अडचणीत येतात, असं घडतं. 7 नंबरचं सगळ्यात महत्वाचं आहे लहान मुलांचं लैंगिक शोषण. चाइल्ड सेफ्टी हा फार महत्वाचा अडचणीचा भाग इथं बनतो. लक्षात. एआय जनरेटेड चाइल्ड अब्यूज मटेरियल जे आहे ते तयार होत आहे. इंटरपोलच्या अहवालानुसार 2023 मध्ये अशा सामग्रीमध्ये 1500% वाढ झालेली आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेणं गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या. हे ओळखायचं कसं? ठीक आहे, आपल्या आजूबाजूला हे सगळं होतं हे तुम्हाला कळाल, ओळखायचं कसं आणि ओळखल्यानंतर करायचं काय, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. लक्षात. सर्वात महत्वाचं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की ते आपण बघतोय आणि त्यातनं आयडेंटिफाय केलं जातं हे शक्य नाही, हे पहिल्यांदा लक्षात. त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्याच्या अजून या ठिकाणी काही व्हिज्युअल्स या ठिकाणी बाकी आहेत. कसं? जसं की डोळे मिचकवण्याचे पॅटर्न, ब्लिंकिंग पॅटर्न. सामान्य माणूस एका मिनिटाला 15 ते 20 वेळेला डोळे मिचकवतो. जुन्या डिफेक्ट व्हिडिओमध्ये खूप कमी वेळा किंवा असामान्यरित्या या ठिकाणी डोळे मिचकवले जातात. हे आयडेंटिफाय करण्यासाठीच एक महत्वाचं हे आहे, लक्षात घ्या. नवीन डिफेक्ट्स मध्ये सुधारले पण बारकाईने बघितलं तर लक्षात येते की याच्या डोळ्याच्या हालचाली काहीतरी वेगळ्या होत आहेत. चेहऱ्यांच्या कडा, फेस एजेस ज्याला म्हणतो, लक्षात घ्या. जिथं केसांना, कानाला, मानेला जिथं चेहरा मिळतो तिथं थोडंसं ब्लर किंवा पिक्सलाइज झालेलं तुम्हाला बघायला मिळतं. डिफेक्ट मध्ये या ठिकाणी जरी सुधारलं असलं तरी रंगात वगैरे फरक दिसतो, ते झूम करून बघितलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. लक्षात. 3 नंबरचा आहे त्वचेचा कलर आणि पोत, ज्याला स्किन स्ट्रक्चर म्हणतात. ह्या स्ट्रक्चर मधून तुम्हाला ते ओळखता येऊ शकतं. लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं की डिफेक्ट चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत गुळगुळीत किंवा अत्यंत प्लास्टिक सारखी दिसू शकते. सुरकुत्या, तीळ, तिट्टे हे जे असतात आपल्या चेहऱ्यावरचे आयडेंटिफिकेशन मार्क हे बऱ्याच वेळेला क्लीन झालेले असतात. लक्षात घ्या. त्यानंतर दात आणि जीभ जर बघितलं, हसताना त्याचे दात बघा. डिफेक्ट मध्ये दाताच्या फटी ज्या आहेत त्या अस्पष्ट असतात, दात एकत्र चिकटलेले दिसतात, जीभ बहुतेक वेळेला दिसत नाही नीट. हे त्याच्यामधलं आहे ओळखण्याचे भाग आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण म्हणतोय की प्रकाश आणि सावली, लाईट आणि शॅडो जे आहेत त्याच्या लक्षात घ्या. चेहऱ्यावरची सावली आजूबाजूच्या वातावरणाशी मिळत नाही, कारण तो काय होतो, ती कृत्रिम लाईट वापरलेला असतो. तो लाईट या ठिकाणी आपल्याला समजून जातो. हे फार बारकाईने बघितलं तर लक्षात येऊ शकतं. लक्षात घ्या की त्या वातावरणाशी ही लाईट जुळत नाही. ती डिफेक्ट मध्ये कधीच असत नाही. चेहऱ्यावर सावली असावी लागते पण डिफेक्ट मध्ये असत नाही. म्हणजे मी आता समोरून तुमच्याशी बोलतोय
तर माझ्या डोळ्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला सावली दिसेल, नाकाच्या खाली सावली दिसेल, इथं हनुवटीच्या खालच्या बाजूला सावली दिसेल. एआयचे डिफेक्ट व्हिडिओ ज्यावेळेला बनवले जातील त्यावेळेला ही सावली हरवलेली असते. अगदी साधी लक्षणं आहेत लक्षात घ्या, पण हे तुम्ही ओळखू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी ओठांच्या हालचाली, लिप सिंक्रोनाइज जे होतं लक्षात सिंगच्या होतात ते, तर ह्या हालचालीने ऐकू येणाऱ्या आवाजामध्ये थोडासा फरक असतो, अत्यंत मायनर लेवलचा, पण तो तुम्हाला पकडता यायला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे पी बी एम या अक्षराच्या वेळेला तो फरक जाणवतो. कुठले कुठले पी बी एम सारखे अक्षर ज्या वेळेला उच्चारली जातात त्यावेळेला तो हालचाल आणि आवाज याच्यातला फरक जाणवतो. लक्षात घ्या. त्यानंतर ऑडिओ च्या काय लक्षण आहे तुम्ही ओळखू शकता, ऑडिओ क्लॉजेस खुणा त्याच्यामधल्या. एक तर हा आवाज रोबोटिक वाटायला लागतो, कळतं आपल्याला ते थोडंफार लक्षात घ्या. त्याच्यानंतर व्हॉइस क्लोनिंग मध्ये इमोशन्स नसतात, राग, हसू, दुःख हे नैसर्गिक वाटत नाही. त्यात एक आवाजामध्ये फ्लॅट मोनोटोनस अशी गुणवत्ता दिसते आपल्याला. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अभिनंदन, तुम्ही गाडी घेतली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन, तुमच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत, अशा एकसुरी आवाजामध्ये ते वाक्य येतं लक्षात. आणि तुमचा मित्र तुम्हाला फोन करा, अरे अभिनंदन, तू गाडी घेतली, आम्हाला तसं या ठिकाणी आनंद आहे तुझ्याबरोबर, मी पार्टी कधी देशील, हे आयडेंटिफाय होतं लक्षात. पण थोडस काळजीपूर्वक बघावं लागतं. लक्षात घ्या. श्वासाचा अभाव दिसतो. सामान्य माणूस बोलत असताना श्वास घेतो, ब्रेक घेतो, हे आपल्याला जाणवतं. म्हणजे काहीतरी अक्षर रिपीट करतो, हा असा पण करत असतो, आवंडा गिळत असतो मध्ये मध्ये. डिफेक्ट मध्ये हे नैसर्गिक विराम गायब झालेले असतात. म्हणजे हे सोपं आहे ओळखणं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. दुसरं महत्वाचं आहे की बॅकग्राऊंड वाईज जो आहे लक्षात घ्या, मूळ व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड खोलीतला इको, बाहेरचे आवाज हे सामान्य व्यक्तीच्या स्थानाशी जुळत नाहीत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी संदर्भातल्या काही खुणा, म्हणजे विचित्र वर्तन आणि संदर्भ. मला तात्काळ पैसे पाठवा, हा गुप्त सौदा आहे, कुणाला सांगू नकोस, अशी असामान्य विनंती आली तर सावध व्हा. कारण खरा सामान्य माणूस कधीही व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉलवर एवढी घाई करत नाही. लक्षात घ्या. तो या ठिकाणी थोडस तरी हिजिटेट होतो, बाबा मी कसं मागायचंय, काय करायचं. म्हणजे तुम्ही बघा की तुम्हाला एखाद्या प्राध्यापकाच्या नावानं मेसेज येतो किंवा कॉल येतो, विद्यार्थी आहात तुम्ही आणि तुमचे प्राध्यापक तुम्हाला म्हणतायत मला आता गरज आहे, मला 15,000 रुपये पाठव, मी तुला परत देतो. आता प्राध्यापक असं करतील का, हा विचार आला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण असा विचार केला, अरे सर खरोखरच अडचणीत असतील, मी पाठवून देतो, मग काय सर बघतील, परत देतीलच मला, त्याच्या पद्धतीने काय अडचण आहे, मला सरांना मदत करायची संधी मिळेल, लगेच पाठवायचं. काय लक्षात. बऱ्याच मुलांना या ठिकाणी तिच्या मैत्रिणीच्या आवाजामध्ये कॉल पाठवला जातो, व्हिडिओ पाठवला जातो, अरे मी गाडी आरटीओनं पकडलेला आहे, दंड भरायचा, पटदिशी पैसे पाठव, मला द्यायचे, त्या नंबरलाच पाठव, माझा नंबर बंद आहे, लगेच पाठवले जातात. मग हे जे प्रकार होत आहेत, म्हणजे हे चेहरे, म्हणजे बऱ्याच वेळेला हे काय टेक्नॉलॉजी वापरली जाते की रिटायर मिलिटरी ऑफिसर्स किंवा आर्म फोर्स मधले ऑफिसर्स आहेत, बदली झालेली आहे आणि त्यांचंही साहित्य विकायचं आहे, हे साहित्य घ्या. आणि मग ते घेऊन जायचं असेल तर फक्त ऍडव्हान्स बुकिंग करा, आम्ही साहित्य तुम्हाला ठेवतो, तुम्ही घेऊन जावा. ऍडव्हान्स बुकिंग दिली की ती पोस्ट फोन गायब होऊन जातो, ती व्यक्ती दिसत नाही. अशा फसवणुकीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. लक्षात. अशा बाबतीतनं तांत्रिक डिफेक्ट टूल्स आहेत लक्षात. म्हणजे मायक्रोसॉफ्ट व्हिडिओ ऑथेंटिकेटर नावाचं एक टूल आहे, ते सांगतं. डीप स्वेअर स्कॅनर आहे, डीप अवेअर, हे लक्षात द्या, DEEPWARE.AI. त्यानंतर या ठिकाणी इंटेल फेस ट्रॅकर आहे, फेस कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सेन्सिटी AI आहे आणि रियालिटी डिफेंडर आहे. ह्या टूलच्या माध्यमातून तुम्हाला तो व्हिडिओ चेक करता येऊ शकतो, हे लक्षात घ्या. गुगलचा या ठिकाणी रिव्हर्स इमेज सर्च देखील उपयुक्त आहे. म्हणजे संशयास्पद फोटो जर त्याला दिले, व्हिडिओ स्क्रीनशॉट अपलोड केलं तर ते मूळ कसं तयार होत आलेलं आहे ते कळतं. लक्षात घ्या. सुरक्षेसाठी काय करायचं त्याची आपण दशसूत्री बघूया. एखादा मिनिट आज जास्त होऊ शकतो, लक्षात घ्या, विषय महत्वाचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा आहे डिजिटल फुटप्रिंट कमी करा. जितकं कमी डिजिटल फुटप्रिंट तुमच्या राहतील त्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे फोटो कमीत कमी अपलोड करा, आवाज तुमचा कमीत कमी असतो. इंस्टाग्राम, फेसबुकच्या प्रोफाईल जेवढ्या ठेवता येईल तेवढ्या प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न करूया. अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका. त्याच्यानंतर व्हेरीफाय बिफोर ट्रस्ट, विश्वास ठेवण्याच्या अगोदर काय करा, व्हेरीफाय करा.
म्हणजे अमरावतीमध्ये एक प्रकार घडला. अमरावतीच्या एका प्राचार्यांच्या मोबाईलवरनं एका प्राध्यापकाला मेसेज गेला की मला 15,000 रुपये पाठवू शकाल का. मग आता त्यांना कळालं की हे काहीतरी सरांचं प्रोफाईल फेक झाले असेल का फसले असेल. तर पहिलं इमिजिएट काम, अच्छा ठीक आहे आपण पैसे पाठवले नाहीत म्हणजे तुम्ही सेफ झालात, पण पहिलं काम असे ज्या वेळेला व्यक्तीचं घडतं त्यावेळेला त्या व्यक्तीला इन्फॉर्म करणं गरजेचं असतं की सर असा असा मेसेज आलेला आहे, माझ्यासारखा अनेक लोकांना गेला असणार आहे, तुम्ही पहिल्यांदा तुमचा स्टेटस लावा आणि सांगा लोकांना की हे माझ्याकडनं पाठवलं गेलेलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. हे ऍक्शन लगेच घेणं गरजेचं असतं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. कुठलाही धोकादायक व्हिडिओ आला तर त्याला तुम्ही या ठिकाणी कनेक्ट करणं, त्याला रिॲक्ट करण्याच्या अगोदर तो व्हेरीफाय करणं हे गरजेचं असं लक्षात घ्या. फॅमिलीमध्ये एक पासवर्ड सिस्टम, लहान मुलांच्या शाळेमध्ये मुलांना शाळेत पाठवत असताना आई वडील एक पासवर्ड सांगतात. मी जरी घरी न्यायला तुला आलो नाही, दुसरं कोण आलं तर हा कोड पासवर्ड असेल तरच जायचं, नाही तर जायचं नाही. ही पद्धत तुमच्या पैसे मागण्यासाठी, बोलण्यासाठी, करण्यासाठी असू शकते, लक्षात घ्या. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये याचा विचार करू शकतो आणि कुणीही तो पासवर्ड, ज्या गोष्टी आपल्यालाच माहिती आहेत, कुणाला माहित असणार नाहीत, अशा गोष्टीचा वापर करा. 2 फॅक्टरी ऑथेंटिकेशन ज्याला म्हणतो आपण, लक्षात घ्या. सर्व महत्वाचे अकाउंट जे तुमच्या सोशल मीडियाचे असतील किंवा बाकी ठिकाणी, तर तुम्हाला 2 फॅक्टरी ऑथेंटिकेशन ठेवायला पाहिजे. लक्षात, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. पासवर्ड फक्त पुरेसा नाही, तर त्याला ओटीपी देखील असायला लागेल, लक्षात घ्या. कुठल्याही तुम्हाला आलेल्या ज्या काही फेक लिंक असतील, संशयात्मक असतील, त्याचं डाउनलोड तुम्हाला टाळायचं आहे. सोशल मीडियावर पैशाचा व्यवहार करायचा नाही. त्यानंतर वॉटरमार्क आणि डिजिटल सिग्नेचर वापरायला सुरुवात करूया. लहान मुलांच्या विषयी अवेअरनेस करणं गरजेचं आहे. संशयात्मक कंटेंट तुम्ही रिपोर्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त सावध होऊन चालत नाही, तर इतरांना देखील प्रोटेक्ट करणं तुमचं काम आहे, लक्षात घ्या. आणि हे डिफेक्टचा त्रास होत असला तर पोलिसात तक्रार करा. भारतीय IT ऍक्ट 2020 आणि BNS 2023 अंतर्गत कठोर कारवाई होते, लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या सेशनला आपण इथंच थांबतो. आजचा तुमचा टास्क एकच आहे की हाऊ टू प्रोटेक्ट फ्रॉम डिफेक्ट. डिफेक्ट या तंत्रज्ञानापासून स्वतःचा बचाव कसा करावा, ओळखावं कसं, याविषयी रिसर्च करा. त्याचा एक पेजेसचा रिपोर्ट बनवा. म्हणजे तुमचं आजचं मी जे आता सांगितलं ते अजून पक्क बनू शकेल, लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.